नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून थेट कोकणात विचारत निवा तुमचे स्वागत करत आहे. आज मी लोकनवन या ठिकाणी भात न्यायला आलो आहे. एक ट्रीप आणली, एकाचा नंबर लागला दादा. तो द्यायला लागला. ही जरा किरकोळ होती ना, लय भरपूर वेळ झाला. पूर्ण तुमची खराटे खालीच आहे ना पूर्ण? हो. अरे बापरे. आणि भार वगैरे आणता कसं काय? अरे बापरे. आणि ती काय कलिंगणी केली की काय खाली? हो का? हा त्यांचा स्टॉप आहे. आपले सरचे स्वागत करत आहे लोकनवन ग्रामस्थ मंडळ. हे बघा, प्रत्येक मुलाने पैसे काढून हा स्टॉप बांधला आहे. तरुण मंडळी उत्साहाने आनंदाने गावची सुधारणा करत आहेत. हे प्रत्येकाची नावं आहेत. हे बघा, पुढे आहे माप्रल मंदिर. साईडनी जागा जबरदस्त आहे बघा. हा सभागृह आहे त्यांचा. गावदेवी प्रसन्न मौजे लोकनवन ग्रामस्थ सौजन्याने विशारद कैलासवासी PL गोटल साहेब यांच्या पुतळा उभारण्यात आला आहे. मृत्यू 26 मे 2004 सालामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी त्यांच्या सौजन्याने हा मंदिर बांधलेलं आहे. सचिन बालकृष्ण म्हाप्रलकर यांच्या स्मरणार्थ 23/11/2017 60,000 रुपये दिलेले आहेत त्यांनी. जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. कासव विठ्ठोबा रखुमाई. कोकणामधली फुलं बघा. बाजूला साईबाबा. सुंदर अशी मूर्ती. श्री साईनाथ सबुरी. जय बजरंगबली. जय जय रामकृष्ण हरी. गण गणपते नमः. लोकनवन गावामध्ये मंदिर. गणपती बाप्पा मोरया. बघा, जास्वंदीची फुलं, सर्व अलग अलग प्रकारची फुलं आहेत. हा दुर्वा. कोकणामध्ये काही विकत आणावं लागत नाही, सर्व सुविधा असते. पांडुरंग लक्ष्मण गोटल ही ढोलकी आहे. हे बघा नाल. साईडने जागा जबरदस्त आहे बघा. जबरदस्त असा हे केलं. विना कीर्तन वगैरे होतात तिथे, दिंडी वगैरे. सुंदर असा मंदिर. मुलांना ट्रॉफी भेटलेलं आहे. मोठे मोठे ट्रॉफी त्यांनी जिंकलेत. जेवणाच्या पंक्ती वगैरे कार्यक्रम असला तरी जबरदस्त होणार का आहे. हे देणगी देणाऱ्यांची नावं आहेत. हे बघा, मुलांना ट्रॉफी भेटलेल्या कसे शोमध्ये शोकेसमध्ये ठेवलेले आहेत ते बघा. भरपूर ट्रॉफी भेटलेले आहेत. बाजूला परिसर पण मोठा आहे. होळीचा कार्यक्रम इथे जोरात होतो. समोर कार्यक्रमाचा स्टेज बांधलेला आहे. बघण्यासारखं भरपूर आहे इथे. पण एका कोपऱ्यात कानाकोशीत बसलेला गाव.
त्यांना काही सुविधा नसल्यामुळे जरा थोडा अडचणीचा भाग निर्माण आहे त्यांना. मामा का मग कुठे चाललात? भात दळा आहे कुठे? वलंगला. हो का? हो हां हां. दुसरी कुठे नेत नाही का? कुठे आता बंद सगळीकडे. हो का? आता काय नाही. हां हां आमच्याकडच्या चक्क्या बंद झाल्या. हां. आता सरळ डायरेक्ट वलंग. धामणसकरांच्याकडे. हो हो का? हो. तुमचं नाव काय? हरी गोठल. हरी गोटल. हो हो का? हो. हां. आता वय किती आहे? माझ्या जवळजवळ 79. 79. हो हो का? शेती करता? नाही आता बंद केली, 2 वर्ष झाले मी बंद केली. हो. मग आता बैल वगैरे काढून टाकले. सर्व काढले? हो हो. गाय फक्त एक म्हातारी ठेवले. हो घरची आहे, हा घरची आहे. तिला सांभाळायची. घालला दिली तर लगेच, हो बरोबर आहे बरोबर. म्हणून ती घरची गाय आहे. हां हां. मला तकलीफ झाली तरी चालेल, हो बरोबर आहे. पण तिला विकणार नाही. हां हां हां. मग ती तू तिला गाभण होती, हं, विकायला काढली. हं, विकायला काढली, हं, तो न्यायला येणार होता, हं. तर त्याच दिवशी वेळली. काय बोलताय? हो, मग अरे काय? वा नशीब. मग पुन्हा विकलीच नाही मग. हां हां. हो असं आहे. पहिले मुंबईला तर गावी होतात? नाही मुंबईला होतो. मुंबईला कुठे कामाला होता? तिकडे होतो दुसरीकडे फोर्ट मार्केटला. फोर्ट मार्केटला नाही, होता? फोर्टला हो. हो. कशामध्ये होतं? ऑफिसमध्ये होतो. हो काय? हो. हां हां हां. मग आता रिटायर झालं तिथून? रिटायर काय, सगळं ऑफिसच आमचा बंद झाला. हां. आणि मग मी इकडं आलो. पण तुम्हाला काय दिले की नाही? नाही दिले थोडे बहुत. थोडे बहुत दिले? 1 लाख रुपये दिले हां हां हां. त्या टायमाला, 20 वर्षापूर्वीची गोष्ट. हां हां. तुमच्या गावात गाडी जात नाही ना? हे लय काय? भरपूर त्रास ना? हा बघा रोड नाही तर बारीक गाडी जाईल ना? बारीक आहे, 4 व्हीलर four पण wheeler. छोटी. हां. रिक्षा, छोटी टेम्पो माझ्या दारापर्यंत. हो का? हो. मग तुम्हाला वरती जायला वगैरे त्रास भरपूर नाही? नाही म्हणजे सामान वगैरे काय असलं ना तर खालून यायला सर. तर इथूनच न्यायला लागतं. हां हां नाही, ते रिक्षा वगैरे सगळे जातात हां तिथे. हां हे बघा हे गडे आले आमचे. हो काय? का साहेब का मग मजेत ना? अरे वा. वर्षाने भेटता तुम्ही ना? बघा गावात जायला चढण एकदम उंच अशी आहे, डोंगरात गाव आहे. हां हां. हे आंबे झाडं आपल्या मराठी लोकांचे कुणाचे आहेत? हो हो हां हां. दोन्ही झाले आहेत? हां हां. चला भाकऱ्यावर घेतल्या ना डबा? ओके. बाकी माणसांना बोलवा. येत आहेत ना? चला भरून घ्या. लोकणवन, मंडणगड तालुका. जांबा दगड जास्त घर आहे तिकडे. बांधकाम नवीन झाले 2017 ते 18 सालामध्ये. मोठे सभागृह आहे. बघाची उंचावर डोंगरावर घरं बांधलेली आहेत, कारण त्यांना आधारच नाही. डोंगर मोठा आहे. बघा किती उंचावर गाव आहे. शेकट. लोकांनी भात खाली नेऊन ठेवलेला आहे आणि आता गाडीमध्ये भरत आहेत. किंवा आता आम्ही वलंगला घेऊन जात आहोत. तुम्ही पण येता ना? हा? तुम्ही पण येता ना? हो मी पण येतोय. रोडला मी विठ्ठलवाडीला कार्यक्रम आम्ही येतो ना नेहमी. हो हो. आमच्या जनार्दन महाराजांचे हे फोटो लावले. हो. त्यांच्या मिसेसचा आहे ना फोटो. हा पाहिला तुम्ही? तो पाहिला. गुरु आहेत ना आमचे. गुरु आहेत काय? हे माता आहे ती आमची. हो हो. हो. हां हां गुरूंची बायको आहे ती. हां हां हां. मित्रांनो आता आम्ही वलंगमध्ये भात द्यायला जातो. हो लोकरवड. लोकणवन काय? हो. मापरणमध्ये. हो हा कुशीत बसलेला गाव मंडणगड तालुक्यामध्ये. हो. तुम्ही आता भात द्यायला कुठे जातात? वलंगला. वलंगला. हो किती वर्ष जातात तुम्ही वलंगला? 4 वर्षे. 4 वर्ष का? हो. गोटल. हा. मग आता निघायचं आपण? चला. हां. तुमचं नाव काय? आनंदी हरी हां? गोटल. आनंदी हरी गोटल. हो का? वय किती आहे तुमचं? किती वेळ सांगा? 76. 76? अरे बापा. आणि शेती करता? आता बंद केली का? हां हां. आपलं नाव? अश्विनी गोटल. हो का? अश्विनी असो गोठा. तुमचा? संजीवनी गोटल. आपलं? कविता काशीनाथ गोटल. आपलं? क्रांती कल्पेश रेड्डी. यांनी सांगितलं ना. तुमचं नाव? सचिन दोंडो गोठा. अरे वा वा. चला मग निघायचं आपण आता? हो हो. ओके. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच शेअर करा,